ताडोबाच्या जंगलात एक सुंदर नदी वाहत होती. नदी भरपूर लांब होती आणि पाणी अगदी स्वच्छ पाणी होतं. जंगलातले पशु पक्षी प्राणी सगळे त्या नदीवर पाणी प्यायला यायचे. तर जंगलातली मंगू बकरीताई ही आपल्या चिंगू बकऱ्याला घेऊन रोज नदीवर पाणी प्यायला यायची. ती दुपार झाली, घरातली कामे आटोपली की चिंगूला घेऊन जंगलात फिरायला यायची. सगळ्या जंगलभर फिरायची. मग मऊ मऊ गवत खाऊन नदीवर पाणी पिऊन मग घरी यायची. आज काय झालं? आज मंगू बकरीताई घरातले आपलं काम आवरत होत्या. तेवढ्यात चिंगू काय म्हणाला, आई आपण कधी का जंगलात फिरायला जायचं? तर मंगू बकरीताई म्हणाल्या, हो बाळा, माझं काम आवरलं की आपण जंगलात फिरायला जायचं. मग चिंगू काय म्हणाला, आई असं करूया का, तुझं काम आटपसपर्यंत मी जंगलातल्या नदीतनं जाऊन आंघोळ करून येतो आणि पाणी पिऊन येतो. मग मंगू बकरीताई म्हणाल्या, बर बाळा, ठीक आहे, जा तू. माझं काम आटपलं की तू ये लवकर नदीवरून, मग आपण दोघेही जंगलात फिरायला जाऊया. कारण तुला जंगलात नेल्यामुळे तू आता धाडसी व्हायला लागलायस, आपले रक्षण करायला शिकायला लागलायस. त्यामुळं जा, पण सावधगिरीने जा. काय? ठीक आहे, चिंगू म्हणाला. आणि धावत पळत चिंगू बकरा जंगलातल्या नदीकडे पळाला. नदीवर गेल्यावर त्याला खूप आनंद झाला. मग त्याने प्रवाहात उडी घेतली आणि प्रवाह ज्या दिशेला वाहत होता त्या दिशेच्या खालच्या बाजूला तो पाण्यात डुंबू लागला. अगोदर त्याने पाणी प्यायलं, मग डुंबू लागला. त्याला खूप खूप आनंद झाला. त्याला नदीतून वर यावे वाटेना. किती वेळ झालं तरी तो डुंबत राहिला. तेवढ्यात काय झालं, लबाडी लांडगे बुवा पाणी प्यायला तिथे आले. ते नदीच्या प्रवाहाच्या वरच्या बाजूला होते. मग ते पाणी पिण्यात तेवढ्यात त्यांना चिंगू बकरा दिसला. अरे वा, बरं झालं, आज खायला छान कवळं लूस चिंगू बकऱ्याचं मांस मिळणार, असं म्हणून त्यांना खूप आनंद झाला. पण आता ते चिंगू बकऱ्याचं मांस कसं मिळणार, यासाठी काहीतरी युक्ती केली पाहिजे. त्यांचा दुष्टपणा आता चिंगू बकऱ्याला भोवणार. म्हणून त्यांनी काय केलं, काहीतरी निमित्त करून चिंगू बकऱ्याबरोबर भांडण काढायचं. कारण चिंगू आता जरा असहाय्य दीन असला. मंगू बकरी आणि चिंगू बकरा पण ते आता स्वतःचे रक्षण करत होते. त्यामुळे चिंगू बकराही आता जरा थोडासा हुशार झाला होता. तो आपले रक्षण करायला शिकला होता. त्यामुळे लबाडी लांडगे बुवांनी काहीतरी भांडण उकरून काढायचे ठरवले. आणि ते काय म्हणाले, अरे चिंगू, तू काय आंघोळीला आलास काय? चिंगूने बघितलं, अरे बाबा, लबाडी लांडगे बुवा आहेत वाटतं. चिंगू मनातनं घाबरला, पण त्याने स्वतःला सावरले. कारण त्याच्या आईने म्हणजे मंगू बकरीने त्याला जंगलात नेऊन थोडं धाडसी केलं होतं. त्यामुळे तो मनात थोडासा घाबरला, पण धाडसाने म्हणाला, हो लबाडी लांडगे काका, मी आंघोळीला आलोय. अरे तुझी आई कुठं आहे? आई घरातली कामे आटोपते. आईची कामे होसपर्यंत मी आंघोळ करणार आणि घरी जाऊन आई आणि मी थोड्या वेळाने जंगलात गवत खायला, पाणी प्यायला, फिरायला येणार. असं म्हटल्यावर लांडगे बुवा काय म्हणाले, पण ते ठीक आहे रे चिंगू, पण मला एक सांग, तू जरा नदीतलं पाणी हलवू नको. चिंगूने बघितले, पाण्याचा आणि लांडगे काकांचा काय संबंध? चिंगू काय म्हणाला, काय झाले लांडगे काका? लांडगे काका म्हणाले, अरे चिंगू, तू पाणी हलवलंस की गढूळ होतंय, मी पाणी प्यायला लागलोय ना. तेवढ्यात चिंगू म्हणाला, अहो लांडगे काका, मी प्रवाहाच्या खालच्या बाजूला आहे, तुम्ही वरच्या बाजूला पाणी पिताय आणि ते पाणी गढूळ कसे होईल? पाणी उलटी वाहून येईल का तुमच्याकडे? झालं, लांडगे बुवांना भांडणाचं निमित्त काढायचं होतं, पण ते काही शक्य झाले नाही. आता काहीतरी दुसरं कारण ओळखलं पाहिजे म्हणले. दुसरं कारण शोधलं
की चिंगू आपल्या ताब्यात येईल. भांडण उकरून काढून चिंगूर हल्ला करून चिंगूला गटम करायचे. असा विचार करून लांडगे बुवा म्हणाले, बरं जाऊ दे ठीक आहे रे, पण चिंगू मला एक सांग, गेल्या वर्षी मी द्राक्षाच्या वेलीखाली झोपलो होतो, बरोबर आहे? आणि त्यावेळेला तू येऊन माझ्या शेपटी उपाय दिलास आणि माझे शेपूट ओढून पळून गेलास. मग चिंगू बकरा काय म्हणाला, अहो लांडगे काका, तुम्ही काय हे बोलताय? अहो गेल्या वर्षी मी तुमची शेपटी ओढायला, तुमच्या शेपटी पाय द्यायला मी गेल्या वर्षी होतो का सांगा बरं? माझं वय आत्ता 6 महिने आहे आणि मी गेल्या वर्षी कसाच तुमची शेपटी ओढीन सांगा बरं? अरे देवा, हाही डाव उकला. लबाडी लांडगे बुवा म्हणाले, आता काय भांडण उकरून काढायचं? अरे ते जाऊ दे, तुझ्या आईने पाय दिला असेल, तुझ्या बाबाने दिला असेल. मग चिंगू बकरा म्हणाला, नाही लांडगे बुवा, तुम्ही काही तर सांगू नका. माझी आई तुमच्या शेपटी पायी देणार नाही आणि बाबा बऱ्याच वर्षापूर्वी घरातनं बाहेर गेलेत. आम्हाला खायला काहीतरी घेऊन येण्यासाठी बऱ्याच लांब गेलेत ते, आणि ते घरात नाहीत, आणि तुमच्या शेपटी ते तर कसे पाय देणार? असं म्हटलं दोन्ही डावी हुकले. लबाडी लांडगे बुवा म्हणाले, आता काय करायचं, काय कारण शोधायचं हे विचार करत्यात तेवढ्या चिंगू बकरीने ओळखले की लांडगे बुवा आता आपल्याला गटम करणार. चिंगू बकरा पटकन पाण्यातनं नदीच्या काठा उडी घेतली आणि वेगात घरी पळत आला. धापा टाकत आई करत आला. मंगू बकरी ताई बाहेर आल्या आणि म्हणाल्या, अरे चिंगू, काय झालं, एवढा का धापा टाकत आलायस, तुला काय झालं? मग त्याने चिंगूने घडलेली हकीकत आपल्या आईला सांगितली. अगं आई, मी थोडक्यात वाचलो. लबाडी लांडगे काका मला गटम करणार होते, पण मी थोडक्यात वाचलो. आणि आई, तुझी शिकवण आहे, तू मला रोज फिरायला नेतेस, आपलं रक्षण कसं करायचं शिकवतेस, त्यामुळे मी आता धाडशी झालोय. लांडगे काकांना चुकून पळून आलो. तू जर बरोबर असतीस तर मला भीती वाटली नसती, पण मी एकटा होतो म्हणून मी पळून आलो, कळलं का? मग मंगू बकरी ताई म्हणाली, ठीक आहे बाळा, तू लांडगे काकांच्या तावडीतनं सुटलास, पण आता घाबरू नको. आता माझं घरातलं काम आटपले, आपण थोड्या वेळाने दोघे जंगलात फिराय जाऊ, पोटभर गवत खाऊ आणि नदीवरचं पाणी पिऊन येऊ. अरे हे लांडगे बुवा असेच असतात, ते लांडगे बुवा दुष्ट आहे, कळलं का तुला चिंगू? कारण दुष्ट लोकांना आपल्याला असा आहे, दीन लोकांना त्रास द्यायला निमित्त काहीतरी पाहिजे असतं, म्हणून ते काहीतरी कारण शोधून आपल्याला त्रास देतात. त्यामुळे आपण घाबरायचं नाही, कळलं का चिंगू? मग चिंगू बकरा म्हणाला, हो आई, तू शिकवलेलं मी पूर्ण डोक्यात ठेवले आणि आता तू सांगशील तशीच मी वागणार आहे. असे म्हणून चिंगू बकरा आणि मंगू बकरी ताई दोघे जंगलाच्या दिशेने चालायला लागले, मऊ गवत खायला, नदीवरचं पाणी प्यायला. म्हणून कसं आहे, दुष्ट लोकांना भांडण्यासाठी, असाही लोकांना त्रास देण्यासाठी काहीतरी कारण लागतं, निमित्त लागतं, म्हणून ते कारण निमित्त शोधून काढतात. पण अशा लोकांच्या पासून आपण डोकं शांत ठेवून लांब राहायचे. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.